नमस्कार, आवाज मीडियाच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। मी सीमा काळे। शासनाने जाहीर केलेला धनादेश मृत व्यक्तीच्या कुटुंबाला लवकरच मिळणार, खासदार संजय काका पाटील। 19 फेब्रुवारी 2018 रोजी शिवजयंती घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपघातात 6 जण मृत्युमुखी तर 20 जण जखमी झाले होते। त्यावेळी शासनाकडून मृत विद्यार्थी तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदतीची घोषणा जाहीर करण्यात आली होती, पण या वर्षभरात कोणतीच मदत विद्यार्थी कुटुंबाला मिळाली नाही। मात्र येत्या 19 फेब्रुवारी 2019 शिवजयंती रोजी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदतीचे धनादेश देण्यात येतील असे खासदार संजय काका पाटील यांच्या वक्तव्यातून त्यांनी सांगितले। मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी त्यांच्याच विद्यार्थी मित्रांनी घेतलेल्या पुढाकाराला आता लवकरच न्याय मिळणार असल्याचे दिसून येते। आवाज मीडियाचा स्पेशल रिपोर्ट। दुर्दैवानं मागच्या शिवजयंतीच्या वेळेला ज्योत आणण्यासाठी वालचंद कॉलेजचे विद्यार्थी गेले होते। काळाचा घाला या विद्यार्थ्यांच्यावर आला आणि फार मोठा ॲक्सिडेंट झाला। त्यामध्ये 5 विद्यार्थी आपले दगावले गेले आणि 2 विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणामध्ये अपंगत्व त्यांना आलं। त्याच्या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारून आमच्या चंद्रकांत दादांनी जरी ती घोषणा केली असली तरी काही कामामुळे तर राहिली असेल, पण निश्चितपणानं आमच्या मंत्री महोदयांनी केलेली जी घोषणा आहे ती पूर्णत्वाला जाण्यासाठी आणि ह्या मुलांना कुठलंही आंदोलन न करता आम्ही हे 19 तारखेच्या आत ही जी झालेली घोषणा आहे सरकारच्या वतीनं त्यांना मदत करण्याची, दुर्दैवानं तो प्रसंग आला, मदत करून ते भरून येणार नाही, पण राज्य सरकारची जबाबदारी म्हणून जी गोष्ट आहे ती राहून गेली होती ती आम्ही निश्चितपणाने 19 तारखेच्या आत ही पूर्णत्वाला नेतोय। त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणानं मदत होईल आणि काही जबाबदारी असतील तर ते आम्ही निश्चितपणानं पार पाडू।